योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मना ना पुरे धनी। अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू खून बांधली कैसी। देखिला देखिला माय देवांचा देव, फिटला संदेह निमाले दुजे पण। महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम कुंडलिकाय दातो मुनींद्रे। समागत तिष्ठं तमहानंदकंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो जियाध्या वेद प्रतिपाद्या। जय जय ससंविद्या आत्मरूप, देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु। म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी, जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण। ते वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी, आता मस्तक हे पाया या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग महाराष्ट्रातील संत लोकमान्य संत मान्य संत असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा भगवंताचं निर्गुण रूपक प्रतिपादन करणारा सुंदर असा अभंग, ज्याला आपण भोपाळी म्हणतो, असा सुंदर अभंग आजच्या सेवेसाठी आपण निवडलेला आहे। आजचं कीर्तन किम निमित्तानं काय कारणास्तव आलेल्या सर्व भाविकांना जवळजवळ ज्ञात आहे।
सांगणं मात्र कीर्तनकाराचं कर्तव्य असतं. या न्यायाने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आपल्या या लिंबायत विस्तारमध्ये आणि हा निलगिरी ग्राउंड प्रसिद्ध ग्राउंड या ग्राउंडवरती चालू असलेला कार्यक्रम आदिशक्ती मुक्ताई प्रतिष्ठानद्वारा आयोजित राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव तथा विराट धर्मसभा आणि या कार्यक्रमाचा आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे आलेली आहे. विठ्ठल नाना माईकचा आवाज थोडा जास्त ठेवा. मी लांबून बोलणार आहे जरा, त्यामुळे जवळून मी बोलणार नाही. या कार्यक्रमामध्ये आजचा हा 5वा दिवस काही रूपरेषा, काही प्रयोजन, नियोजन, आयोजन ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घडून आला, ज्यांनी या कार्यक्रमाला अनमोल असं सहकार्य केलं, असे आदरणीय असणारे लोकलाडीले सांसद CR पाटील साहेब, आपल्या विस्ताराच्या विद्यमान आमदार संगीताताई पाटील, तसेच आपल्या सुरत शहराचे डेप्युटी मेयर डॉक्टर नरेंद्रभाई पाटील यांच्या अनमोल अशा सहकार्याने, तसेच आदिशक्ती मुक्ताई प्रतिष्ठानद्वारा आणि असंख्य त्या सर्व कार्यकर्त्यांच्या अथक अशा परिश्रमाने, कारण सर्वांच्या योगदानामुळे, सर्वांच्या सहकार्यामुळे, सर्वांच्या ताकदीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं उपलक्ष काय, हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यामागचा हेतू काय, हा अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. की का म्हणून या ठिकाणी कीर्तनं सुरतमध्ये होत नाहीत हा प्रकारच नाही. गली गली, बोळा बोळा, चौका चौकात, मंदिरावरती प्रत्येक ठिकाणी कीर्तन होतात. कीर्तन होत नाही अशातला प्रकार नाही. पण त्या कीर्तनाला जो एक विचारांचा दर्जा असायला पाहिजे. कदाचित माझं बोलण्याचं झोंबेल, रुचेल, टुचेल, पण आजच्या दिवस सहन करा. मी उद्या बोलणार नाही, नाही का? आजच्या दिवस सहन करा. त्या कीर्तनाच्या माध्यमातून जो विचारांचा दर्जा असतो, तो दर्जा जर वारकरी संप्रदायाला समर्पक असला, शब्द माझे मराठी भाषेतले आहेत, शब्द तुम्हाला कळायला हवेत. त्या कीर्तनातल्या विचारांचा दर्जा जर वारकरी संप्रदायाला समर्पक असेल तर तो कीर्तन म्हटलं, तर त्याला कीर्तन म्हटलं जाईल, तर त्याला कीर्तन महोत्सव म्हटलं जाईल. अन्यथा अनेक व्यासपीठ आहेत, अनेक स्टेज आहेत, त्याला व्यासपीठ म्हणता येणार नाही, त्याला स्टेज म्हणता येईल. काय वारकरी संप्रदायामध्ये ज्या परंपरा साधू संतांनी जो पायंडा, जो दंडक तुम्हा आपल्याला सगळ्यांना घालून दिला आहे, तो दंडक खऱ्या अर्थाने हिंदू धर्म संस्कृती टिकवण्यासाठी घालून दिलेला आहे. तुमचं आमचं दुर्दैव असं आहे, तुम्ही आपण सर्वजण, माझ्या सकट म्हणतोय, तुम्ही आपण सर्वजण संप्रदायाच्या त्या दंडकाचं या ठिकाणी खंडन करायला लागले, जे साधू संतांनी जीवाच्या कल्याणासाठी रुजवलेलं होतं. मग आपण कुठल्या गोष्टीला आपल्यातून विभक्त केलं, वेगळं केलं, यावर चर्चा करायला गेलो तर अभंगाचं निरूपण आपण बाजूला ठेवलं. अभंगाचं निरूपण आपण बाजूला ठेवलं आणि त्याच्या ऐवजी, त्याच्या जागेवरती आपल्या मनाचं रंजन कसं होईल, आपल्याला तासभर गुदगुल्या कशा पडतील, या अपेक्षेने, या आर्ततेने तुम्ही आपण सर्व कीर्तनाला जमतो. विठ्ठल आणि जर तुम्ही ह्या आर्ततेने गर्दी करत असाल, या अपेक्षेने जर तुम्ही मांडव भरत असाल,
आणि ह्या गर्दीतून मी धर्मजागृतीची अपेक्षा कशी करायची? विषय आहे धर्माचा, विषय आहे धर्मजागृतीचा. धर्मजागृती करायची म्हटल्यावर जबाबदारीचं काम आहे ना. आणि जबाबदारीचं काम हे गुदगुल्या करून घेणाऱ्या माणसांकडून होत नसतं. त्याला त्याच्यासाठी सक्षम आणि परिपक्वता अंतःकरणाची असावी लागते. ही परिपक्वता अगोदर यावी, विचारांची एक बैठक निर्माण व्हावी, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी आणि धर्माविषयी निष्ठा निर्माण व्हावी. आणि म्हणून हे नियोजन. विठ्ठल समाज गर्दी कुठं करतो तुम्हाला माहितीये का? समाज एकत्रित कुठं करतो येतो माहितीये का? ज्या ठिकाणी अंधश्रद्धा पसरवली जाते. मी जर तुम्हाला आता सांगितलं, या क्षणाला मी जर तुम्हाला असं सांगितलं की मी तुम्हाला प्रत्येकाला एक एक नारळ देणार आहे, ते नारळ तुम्ही तुमच्या घरी घेऊन जर गेलात आणि घराच्या एका कोण्यावरती विशिष्ट जागेवरती जर तुम्ही बांधून घेतलं, तर माझा शब्द आहे तुम्हाला, वर्षभरात तुमची बिल्डिंग 4 माळची होईल. दुसऱ्या दिवशी मला तोंड काढायला जागा मिळणार नाही, एवढी गर्दी माझ्या पुढे राहील. खऱ्या अर्थाने माझी गरज नाहीये, खऱ्या अर्थाने माझी गरज नाहीये, माझ्याकडून मिळणाऱ्या ज्ञानाची गरज नाहीये. गरज आहे तुमच्या आतमध्ये असलेली हावरटपणाची. समाज हा हावरट झालाय. धर्माच्या विषयी जागृत होईल कसा? देवाधिकांचे मंदिर, कथा कीर्तन करण्याची जागा, हे सुद्धा जर तुम्ही कुठल्या तरी लोभापायी त्या ठिकाणी एकत्र येत असाल, तर तुमच्याकडून धर्म जागृती होईल ही अपेक्षा साधू संतांनी कधी करायची? विठ्ठल करून म्हणजे सर्व काही एकत्रितपणा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आपण सर्वजण अभागी आहोत. अभागी. आपलं सर्वांचं दुर्भाग्य आहे. कदाचित तुम्हाला म्हणायचं असेल की महाराज तुम्ही आम्हाला दुर्भागी आणि अभागी का म्हणून म्हणत असाल, तर भगवंत ज्या ज्या वेळेस तुम्हाला त्याच्या परमतत्वापासून लांब करतो, प्रसिद्धी देतो, पैसा देतो, नको त्या गोष्टी तुमच्या पुढे उभ्या करून देतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही त्या परमसुखापासून वंचित होण्याच्या मार्गावर लागतात. मी तुम्हाला सांगणार आहे, उदाहरण देणार आहे. माया हो, तुम्हाला सगळ्यांना मी प्रश्न विचारतो. जर घरातल्या दादाचं जर पोट भरलेलं असलं, घरातल्या दादाचं जर पोट भरलेलं असलं, तर तुम्ही काय स्वयंपाक केलाय म्हणून तो प्रश्न विचारत नाही. का विचारत नाही? का विचारत नाही? कारण त्याचं पोट भरलेलं आहे. तुम्ही कुठलाही स्वयंपाक करा आणि कितीही चांगली मेजवानी तयार करा, त्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. जेव्हा त्याला भूक असेल तेव्हा तो आई काय बनवलंय, आई काय बनवलंय असा प्रश्न विचारणार. कधी विचारणार? जेव्हा त्याला भूक असेल. ज्या अर्थी तुमची आमची सर्वांची भूकच देवाने संपवून टाकली, त्याच्या प्राप्तीची मुमुक्षुता, जिज्ञासा, आर्तता सद्भक्ताच्या अंतःकरणात राहिली नाही. काय? सद्भक्ताच्या अंतःकरणामध्ये मुमुक्षुता, जिज्ञासा, आर्तता तो मज व्हावा असं त्याला वाटत नाही. का वाटत नसावं? का वाटत? तुम्ही तृप्त झालात ना, तुम्ही भिडी घ्यात बटा. तुम्ही तृप्त झाल्यात, तुम्हाला असं वाटतंय मी देव झालो, आणि म्हणून आता कशाची गरज? दुर्दैव असं आहे की आपण नेमकं त्या स्टेपला, त्या स्थितीला पोहोचलो आहोत की नाहीत याची कधी तुम्ही पडताळणी केलीच नाही. विठ्ठल देव 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 आणि देव
ही देव नावाची संकल्पना तुमच्या आमच्या मनामध्ये, आपल्या सगळ्यांच्या विचारांमध्ये जी सारखी वारंवार 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 फिरत असते, ही संकल्पना आहे तरी काय? देव, व्हॉट इज गॉड? काय असतो देव? कुठं राहतो देव? कसा दिसतो देव? कधी प्रश्न पडला? आमले काय लेन देण? आम्हाला काय घेण देण आहे देवाशी? देव कसा असू दे, आपल्याला फक्त देवाला काय आवडतं? मागायला आवडतं. काय घर बनवू दे, गाडी येऊ दे, बँक बॅलन्स होऊ दे, मुलाचं लग्न होऊ दे, लग्न झाल्यावर त्याला मुलगा होऊ दे, त्याला शाळेत जाऊ दे, त्याला चांगली नोकरी मिळू दे. एवढ्याच कामाचा देव आहे आपल्यासाठी. देव फक्त आपण एवढ्याच कामापुरता ठेवलेला आहे. याच्या पुढेही देव असतो, याच्याशी तुमचा काही फार संबंध येत नाही. आणि आलाच समजा योगायोग, योगायोग जर तुमचा आमचा तुमचा काय महाराज लोकांचा येत नाही. हा, तुमचा काय महाराज लोकांचा येत नाही. अनंत वाचाड बरड ती बरड बरडती बरड. हा काही नाही, तुम्ही कितला बी टाया वाजा त्याला काही समजत नाही. ते आपला आपला आहे फक्त बघ, आपला आपला मग काय करले ते करले हो, त्यातले काही टाया बटत नाही. तिथला इथला टाया बटतात. एवढा मोठा कार्यक्रम ठेवणं पडता गाडी आणि मंडप इथला खाली राहता का? विठ्ठल एक म्हातारा, डॉक्टर साहेब परवा दिवशी एक म्हातारा माझ्याजवळ आला. तो म्हणे आता आहे. म्हणतं काय बाबा? मला असं वाटलं काहीतरी महत्त्वाची सूचना देत असेल. मी जवळ गेलो. म्हणतात बाबा काय म्हणता? तो बाबा मला कानात काय म्हणतो, म्हणे महाराज लोकांना थोडासा चुटकुला सांगायला लावा जाव म्हणे, लोकी जपतच म्हणे बटा. त्या बाबाला कोण सांगे? आठीच्या बटा इराणार. इथं जे सर्व येत आहे ते तुमचे करमणूक करायला येत आहे का? त्या करमणूक करणारा तमासावाला अलग राहतोस. हे ते वेगळे असतात दादानं. इथं जे येत आहे ना, इथं धर्मासाठी, देवासाठी आणि संतासाठी आलेले असतात. विठ्ठल अनंत वाचाळ बरडती बरड तया कैसे दयाळ गोपाळ पावे हरी. कसा काय प्राप्त होईल? अरे ही परिस्थिती समाजाचीच नाही, अनेक विद्वानांची, अनेक महंतांची, अनेक शास्त्रींची, अनेक कथावाचकांची, अनेक कीर्तनकारांची, अनेक महाराज लोकांची ही अवस्था. राग येईल झोंबल माझं बोलणं, पण सत्य आहे. उपलक्ष जर ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा. माया हो, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमच्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पवित्र
काळ्या मण्याची मंगळसूत्राची माळ आहे. उपलक्ष काय असेल बरं? उद्दिष्ट काय असेल त्या माळेच्या पाठीमागचं? का शोपीस येते? नाही ना, शोपीस नाही ना ते. गळ्यातलं मंगळसूत्र शोपीस नाहीये. गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे त्या मागचा उपलक्ष. ह्या ताईला कोणीतरी वरलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. तसं ज्याच्या ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तो प्रत्येक साधक हा जरूर आणि जरूर मुमुक्षु असावा असा त्याचा अर्थ होतो. नाही बटा होता काय? नक्की आणि नक्की तो मुमुक्षु असावा. पण दुर्भाग्य असं आहे, तायांना गळ्यातलं मंगळसूत्राची किंमत कळते, पण आम्हाला आमच्या गळ्यातल्या माळची किंमत कळत नाही. विठ्ठल म्हणून तुम्ही आपण सगळे देव नावाची संकल्पनासाठी जी काही तुमचा आमचा प्रवास चाललेला आहे, देव मिळावा, देव मिळावा, देव मिळावा, देव मिळावा. वस्तुस्थिती अशी आहे की देव प्राप्त होण्याचा विषय नाही, देव प्राप्त करण्याचा विषय नाही. देव आधीच प्राप्त आहे. प्राप्ताची प्राप्ती कैसी? पण ह्यामध्ये थोडंसं युक्तीचा विषय आहे. युक्ती तुका म्हणे नेनो युक्तीची खोले. हो, ह्या ठिकाणी फक्त पाहिजे युक्ती. काय झालंय तुमच्या ठिकाणी तत्व? कालच्या दिवसाला महाराजांनी जे उदाहरण सांगितलं तेच उदाहरण जरा तसंच मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या सर्वांच्या ठिकाणी देव नावाचं तत्व आहेच, नाही म्हणायला जागा नाही. पण कसं? सामान्य स्वरूपात. कसं? सामान्य स्वरूपात. आगपेटी असते बघा, आगपेटी. त्या काळी पेटीमध्ये 50 काड्या असतात. एका काडीची किंमत 5 पैसे. एका काडीची किंमत 5 पैसे. आणि त्या प्रत्येक काडीमध्ये अग्नी आहे का नको? डोळ्याला दिसते काडी अशी. आगपेटीच्या बाहेरून ती काडी काढली, अशी समोर ठेवली, अग्नी दिसते का? नाही दिसत. बोलत जावा पटापट. डोळ्याला अग्नी दिसत नाही. मग ती नाही का? ती आहे. असलेली अग्नी त्या काळीमध्ये कशा स्वरूपात आहे? सामान्य स्वरूपात. कशा स्वरूपात आहे? सामान्य स्वरूपात आहे. ज्या दिवशी, ज्या क्षणाला त्या पेटीचं, त्या काडीचं भाग्य उदयाला येईल आणि ती काडी त्या पेटीच्या जवळ जाईल आणि घर्षण होईल, क्रिया होईल, आणि क्रिया झाल्यानंतर असलेली अग्नी प्रज्वलित होते. काय शब्द लक्षात द्या. असलेलीच अग्नी प्रज्वलित होते. वेगळी बाहेरून ती येत अगोदर नव्हती का? होती. पण कशी होती? सामान्य स्वरूपात. तैसा हृदयामध्ये मे रामू, असता सर्व सुखाचा आरामू, किम भ्रांतीसे कामू विषयावरी. तसा प्रत्येकाच्या हृदयस्थानी भगवंत आहेच, नाकारता येणार नाही. पण असलेला देव प्रगट करण्यासाठी, असलेला देव अनुभवण्यासाठी जी क्रिया करायची असते. आपल्या कार्यक्रमातील 3 नंबरचे कीर्तनकार योगीराज महाराज गोसावी यांनी प्रयोजन मांडलं होतं. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गुरुचा अनुग्रह येत नाही, असे बरेच बावडट आहेत अनुग्रहाचा विरोध करणारे. विठ्ठल आता हे मी सांगितलं म्हणू नका. ते संत एकनाथ महाराजांचे 14वे वंशज होते आणि त्यांनी सांगितलं त्या दिवशी. त्यांनी सांगितलं, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये गुरुचा अनुग्रह येत नाही तोपर्यंत असलेलं तत्व प्रगट होत नाही. हा आबादी सिद्धांत आहे. पण दुर्भाग्य, आमले काय लेनदेनचे. बुवाज आणि भजण्यासाठी आपण आपली गोदडीत काही घेणं देणं, काहीच घेणं देणं नाही. आपलं सगळ्यांचं भाग्य असं आहे, आपलं सर्वांचं भाग्य असं आहे, ज्याप्रमाणे आमच्या श्री गुरूंचा दृष्टांत आहे.
आमचे श्री गुरु गेले एका ताईच्या घरी चहा प्यायला. चहा प्यायला गेल्यानंतर त्या ताईने सुंदर असा चहा दिला बाबांच्या हातात. बाबा चहा पित होते आणि बाबा चहा पित असताना ती आजी घरात गेली. घरात गेल्यानंतर तिच्या देवाऱ्यामध्ये एक गोटा होता गोल. तो गोटा तिने बाहेर आणला आणि बाहेर आल्यानंतर म्हणे, बाबा तुम्हाला जरा जास्त कळतं आमच्यापेक्षा. काय तुम्हाला जरा आमच्यापेक्षा जास्त कळतं. आमच्या वाडवडिलांपासून आमच्या घरात अनेक देव आहेत. अनेक देव आहेत. गणपती आहे, जगदंबा आहे, टमका आहे, टमका आहे, डमका आहे, सगळा परिचित आहेत. म्हणजे सर्व ओळखीचे आहेत. हाऊ जो गोल गोल देव शे म्हणे, हाऊ काय वयक ना लागत काय. अहो गोल गोल देव काही वयक ना लागत नाही. अहो देव कोणता आहे तेवढं सांगा म्हणे. हां, बाबांनी तो देव हातात घेतला, असा वरून खालून त्याचं व्यवस्थित निरीक्षण केलं. आणि निरीक्षण केल्यानंतर बाबांनी सांगितलं म्हणे, ताई तुन गरमा खलबत्ता मुसैशे का. ती ताई म्हणे, हां शेन बाबा म्हणे, लय बाहेर. त्या ताई घरी गेल्या. घरात गेल्यानंतर त्या आजीने मुसळ आणली आणि मुसळ आणल्यानंतर बाबांनी त्या देवाला खाली ठेवला आणि जसा टाकला दणका, देवाचे 4 तुकडे. कोणाचे तुकडे? देवाचे. देवना तुकडा होतास का. आणि मग तुम्हीच म्हणता नैनम छंदती ससराने नैनम दहती पावका. हां, तुम्हीच म्हणायचं देवाचे तुकडे होतात का. हां, बाबाने हातात अशी मुसळ घेतली, त्या देवावर टाकली, देवाचे 4 तुकडे झाले. देवाचे 4 तुकडे झाले. त्या आजी बघतच होती. आणि नंतर गुरूंनी सांगितलं, श्री गुरूंनी सांगितलं म्हणे, ताई हा जो देव आहे ना, हा जो देव तुमच्या देवारात होता, हा देव काही सामान्य नव्हता. हा देव सामान्य नव्हता. हा देव तो आहे म्हणे, तो जिथून नर्मदा मैया उगम पावली, जिथून नर्मदा मैया उगम पावली, तेव्हा हा देव असा विशाळ आकराळ विकराळ स्वरूपाचा एवढा मोठा होता. आणि त्या माईच्या सोबत हा वाहत 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 हळू पार सागरापर्यंत गेला. आणि त्याची झीज झाली, तो एवढा झाला. कोण? देव. याचा संपूर्ण प्रवास उगमस्थानापासून तर संगमापर्यंतचा नर्मदा मैया सोबत झाला. पण हा एवढा दुर्भाग्य देव आहे, रात्रंदिवस सहवास होता. पश्ची तळा बी मजमाजाव दिना नाही म्हणे यांनी. नाही रे भो, काय टाळबटा विठ्ठल. हा नर्मदाचा तो गोटा आहे म्हणे. यांनी नर्मदाच्या उगमस्थानापासून प्रवास सुरू केला तर नर्मदा जिथं संगमात गेली तिथपर्यंत हा सोबत होता. पण याने त्या नर्मदा मैयाचा एक थेंब सुद्धा पवित्र आत जाऊ दिला नाही. असा हा दुर्दैवी गोटा आहे म्हणे. आता या गोटा कोट राहतच बरं, आजूबाजूमध्ये ऐकल्या फक्त थोडसा विठ्ठल. हे जे आहेत ना, हे बाहेर नाही, आपणच एवढे दुर्दैवी आहेत. आपण एवढे दुर्दैवी आहोत आपण की रात्रंदिवस भजन करतो, पण भजनाचा अजून अर्थ कळला काय. रात्रंदिवस आपण भजन करतो, पण अजून भजनाचा अर्थ कळला. रात्रंदिवस आपण वाचन करतो, पण जो ग्रंथ आपण वाचतोय त्या ग्रंथातला भगवंत अजून कळला नाही. देव नावाची संकल्पना अजून कळाली नाही. फक्त सुरू आहे, मागच्या पिढीने केलं आणि तेचच आपण आकलन करतोय आणि पुढे तसं सुरू ठेवतोय. म्हणजे थोडक्यात काय, आपण फक्त परंपरा सांभाळतोय, आपल्याला त्या परंपरा मागचा हेतू आणि प्रयोजन अजिबात माहिती नाही. विठ्ठल मुळात देव नावा
नावाची संकल्पना, देव नावाचा विषय हा सांगण्याचा नसून, बोलण्याचा नसून, देव नावाचा विषय हा अनुभवायचा आहे. कशाचा आहे? अनुभवायचा. अनुभव कळतो का तुम्हाला? अनुभव काय? अनुभव कशाला म्हणतात? अनुभव. साखर खाल्ल्याने गोड लागते का पाहिल्याने गोड लागते का ऐकल्याने गोड लागते? खाल्ल्याने गोड लागते. मग साखर खाऊन गोड आहे असं म्हणावं का ऐकून गोड आहे असं म्हणावं का फक्त नॉलेज आहे म्हणून म्हणावं? आपलं तुमचं आपण कुठल्या कॅटेगरीत मोडतो? आपण आपलं घरी जाऊन गणित करायचं. पण तुम्ही आपण सगळे ज्या माहितीला अध्यात्म समजतो, ज्या ज्ञानाला अध्यात्म समजतो, ते ज्ञान अध्यात्म नसून ती फक्त आपली सगळ्यांची माहिती संकलन करण्याची पद्धत आहे. स्टडी करणं चांगली गोष्ट आहे, वाईट नाही, पण स्टडी करणं म्हणजे अध्यात्म नाही. पाठ करणं म्हणजे अध्यात्म नाही. काय? पाठ करणं म्हणजे अध्यात्म नाही. स्टडी करणं म्हणजे अध्यात्म. त्याला माहिती संकलन करणं असं म्हणतात. म्हणजे माहिती गोळा करणं, अमुक विषयावर संपूर्ण माहिती मिळवणं, PhD करणं, माहिती संकलन करणं म्हणजे अध्यात्म नाही. अध्यात्म त्याच्यापेक्षा 100 योजन अंतरावर आहे. काय? अध्यात्म त्याच्यापेक्षा 100 योजन अंतरावर आहे. आणि तो 100 योजन अंतरावर असलेला अध्यात्म समजून घेणं इतनाम आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. पण आपण आपल्या कर्तव्याला जागत नाही. आपण आपल्या कर्तव्याला जागत आणि देव अनुभवायचा असतो ह्या गोष्टीवर आपला विश्वास नाही. मुळात हा असणारा देव, त्या भगवंताचं ती अपरोक्ष भूमिका तुम्ही आपण सगळ्यांनी जर जाणून घेतली तर फायदा एकच होईल. ज्या देवाला तुम्ही विन्मुख आहात त्या देवाला तुम्ही आपण सगळे सन्मुख होणार. ज्ञानोबाराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये त्या असलेल्या परमतत्वाला सन्मुख झालो. काय? त्या परमतत्वाला सन्मुख झालो. चांगले चांगले त्या गोष्टीपासून वंचित आहेत, पण माझ्या श्री गुरुच्या कृपेने मी त्या गोष्टीचं आकलन केलं. ती गोष्ट मी अनुभवली अभंगाच्या पहिल्याच.
आमचे संतोष महाराज समळे नाही का, तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे की महाराज आपल्या इथं आलेले आहेत. हां, रात्रंदिवस महाराज आदरणीय रामायणाचार्य ढोकबाबांसोबत राहतात. हो, आणि आज आपल्या कार्यक्रमामध्ये गेल्या 6 दिवसापासून आपल्या सप्ताहाला रंग भरण्याचं काम आदरणीय संतोष महाराज समळे आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू योगेश महाराज भदाने, चंद्रकांत महाराज आणि आमचे दत्ता महाराज नाही का, आणि त्यासोबत मृदुंग महामेरू महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नाव गाजवलं आमचे यज्ञेश दादा असतील, आमचे लहान बंधू ढाकला म्हणावं तुम्ही, आमचे कृष्णा महाराज आणि आमचे श्रेयश महाराज, आमचं श्री हरी भजनी मंडळ, तसेच आमचं सातारा जिल्ह्यातून विद्यार्थी आलेले आहेत, योगेश महाराजांनी या ठिकाणी आणलेले आहेत. हां, आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपला हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी पार पडतोय नाही का. हां, आणि आपलं रावडगावचं साऊंड सिस्टम कसं आहे, मी म्हणून शेवटला दिवस लिहिला होता. मी शेवटचा दिवस खास याच्यासाठी घेतला होता की सर्वांचं आभार प्रदर्शन मी एकटा करून गेलो नाही का. 7 दिवस कार्यक्रमाचा पूर्णप्रमाणे आनंद घ्या, कुणीही नाराज होऊ नका. शेवटच्या दिवशी मी आभार प्रदर्शन करण्यासाठी दिवस निवडलेला होता, पण योगायोगाने महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा गौरव झाला नाही का, आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले, आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा शपथविधी आजच्या तारखेला होता, आणि आजचे कीर्तनकार आदरणीय एकनाथ महाराज सदगीर हे त्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी होते, आणि म्हणून बाबांना त्या ठिकाणी थांबावं लागलं, आणि म्हणून बाबांच्या जागेवर मी कीर्तन करतोय. म्हणून त्या दिवसाचं जे माझं काम आहे ते मी आज करून घेतो. आपल्या या कार्यक्रमाला आठवणीमध्ये ठेवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे, सदैव तुम्हाला जेव्हा वाटलं कधीतरी आपल्या निलगिरीच्या ग्राउंडवरती आदरणीय डॉक्टर साहेब, आदरणीय महाराज, आमच्या ताईसाहेब यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला होता, तो कार्यक्रम आपल्याला पुन्हा बघायचा आहे, तर आपल्याला कुठं मिळेल बघायला, तर ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार. हां, आणि त्या ज्ञान मंदिर यूट्यूब चॅनलवरती सर्वच कीर्तन हे आपले 7-8 कीर्तन तर बघायला मिळतीलच, पण त्यासोबत महाराष्ट्रातील दिग्गज आणि नामवंत कीर्तनकारांची चिंतनीय कीर्तन, तुफान विनोदी कीर्तन सुद्धा ऐकायला मिळेल. पण त्यासोबत चिंतनीय आणि अभ्यासू कीर्तनकारांची कीर्तनं सुद्धा तुम्हा सगळ्यांना ज्ञान मंदिरा या यूट्यूब चॅनलवर ऐकायला मिळणार आहेत. म्हणून सर्वांनी त्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. विठ्ठल.